गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 7:04 झालेत मॉर्निंगचे. आणि तारीख आहे 16/2/2026. कारण मागचे 3 दिवस मी व्हिडिओ बनवला नाही आहे, कारण त्याच्यात 2 दिवस तर सुट्टी झाली आणि 1 दिवस केलं होतं, पण लेट केलं होतं, काय 2-1 हजार झाले होते. तर आज सकाळी लवकर निघालोय. आज दिवसभरात किती अर्निंग होणार आहे सगळं ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि किलोमीटर 0 करून घेऊ. आणि दोन्ही डिव्हाइस ऑन केलेला आहे, ओला आणि उबर. आणि आता मी आहे चितळे बंधूच्या इथे भोसरीला. तर आता बघू, आता फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झाली आणि मी पोचलोय आता कॅम्पमध्ये. ही राईड होती 18 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटले 323 रुपये. ओला मिनीमध्ये होती. आणि आता येते बघा अगरकर नगर बंड गार्डन वानोडीवर 3 किलोमीटर पिकअप आहे आणि 5.5 किलोमीटर ड्रॉप आहे. 96 रुपये देत आहे. तर आता इथं आहे, बघू इथं कुठंतरी नाश्त्याचं बघू आधी. नाश्ता करून मग चालू करू, कारण सकाळी काय खाल्लं नाही आणि आज डबा पण आणला नाही आहे. दुपारी पण बाहेरच जेवण होणार आहे. तर चला, सेकंड राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपली सेकंड राईड कंप्लीट झाली आहे आणि मी आलोय आता कॅम्पमधून इऑन IT पार्क खराडीला. ह्याचे आपल्याला 12 किलोमीटरचे 276 रुपये भेटलेत. हे गो प्रायोरिटीमध्ये राईड होती आणि उबरमध्ये राईड होती. तर आता ड्रॉप झालाय, पण अजून काय माझा नाश्ता झाला नाही आहे. तर इथं नाश्तावाला दिसतोय, नाश्ता करू मग डिव्हाइस ऑन करू. आता डिव्हाइस ऑफ करतो, मग नाश्ता करून मग चालू करतो. आपली थर्ड राईड कंप्लीट झाली आहे आणि ही छोटीशी राईड होती, तशी 2.5 किलोमीटरची राईड होती. खराडीमधून खराडीमध्येच 2.5 किलोमीटरचे आपल्याला भेटलेत 169 रुपये. आता ड्रॉप झालाय. नाश्ता वगैरे करून थांबलो होतो, तेवढ्यातच 5 मिनिटातच आपल्याला ही राईड आली. आणि बाकीच्या ओलामध्ये तर लांब लांबची राईड येत होते, थेरगाव वगैरे येत होते, पण एक्सेप्ट होत नाहीये. थेरगाव काहीतरी 475 रुपयांनी आली होती, तर काही एक्सेप्ट झाली नाही. आता इथून बाहेर पडतो, बाहेर पडून मग बघूया कोणती राईड येते, देतो अपडेट. टाइम झालाय बघा 12:08 झालेत आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं. खराडीमध्ये होतो. खराडीवरून एक इमाननगरची राईड आली आपल्याला 5 किलोमीटरची. त्याचे 13 मिनिटात आपलं ड्रॉप झाला आणि 179 रुपये भेटले. तिथून मी इमाननगरला आलो. इमाननगरला पार 1.5 तास वेट केल्याच्या नंतर मला एक गोरबडीची राईड आली उबर प्राईममध्ये. तर त्याचे आपल्याला 230 रुपये दाखवलं होतं 10 किलोमीटरला. आणि आता ह्याच्या बघा 50 रुपये कस्टमरने टिप दिलेला आहे. ॲक्च्युली 11 किलोमीटर भरलं वाटतं, कारण थोडं फिरून आणलं ते, कारण ट्रॅफिक होती म्हणून. तर 50 रुपये आपल्याला टिप दिले, म्हणजे 11 किलोमीटरचे 281 रुपये आपल्याला ह्या राईडचे भेटलेले आहेत. तर आतापर्यंत 906 रुपये उबरमध्ये झालेत आणि 323 रुपये ओलामध्ये झालेला आहे. तर आता 1200 वगैरे अर्निंग झालेली आहे. तर आता इथं गोरपडीमध्ये आहे. आता बघू इथून कुठली राईड येते, देतो अपडेट. टाइम झालाय 12:57 झालेत आणि मला पडली आता एक रेंटल. तर ही रेंटल आहे 2 तासाची आहे. इथं कॅम्पमध्ये काहीतरी ते गव्हर्नमेंटच्या डिफेन्स लोकांसाठी काहीतरी डीमार्ट सारखं आहे. तर इथं आलेलो आहे मी. ते गेले शॉपिंग करायला आतमध्ये. ते कॅम्पमध्येच आहे, सगळ्या डिफेन्स लोकांसाठीच वाटतं स्पेशल. कारण गेटवर त्यांनी पास वगैरे चेक केला, त्यांच्याकडे काय कार्ड असतो वाटतं. ते कार्ड वगैरे चेक केलं, मग त्याच्यानंतरच आतमध्ये सोडलं त्यांनी. तर आपण विचारू काय आहे नेमकं हे. जाताना कस्टमरला नेमकं काय आहे विचारू, म्हणजे आपल्याला कळलं बाबा की काय आहे. कारण ते गेटमधून एंटर करतानाच त्यांनी पास वगैरे बघितलं. त्यांनी त्यांच्याकडे कार्ड होतं वाटतं. ते कार्ड बघितल्यावरच त्यांनी आतमध्ये एंट्री दिली. तर चला, मी देतो अपडेट. तिथून दुसऱ्या स्टॉपला आलो आहे मी. ती जी होती ना, मिलिटरी कॅन्टीन होती. कारण ते जेवढे डिफेन्समध्ये किंवा मिलिटरीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी स्पेशल कॅन्टीन आहे, म्हणजे डीमार्ट सारखं आहे, सगळं भेटतं त्यांच्यात. आणि हे बघा कस्टमरने काय काय घेतलंय, दिसतंय का.
ड्रिंक आहे बडवायझर, ओल्ड मॉन्क आणि ब्रीझर वगैरे आहे. बियर्स आहे. त्यांना वाटतं ह्यांना असं रेट कमीमध्ये भेटतं वाटतं. तर ठीक आहे. आता इथून कुठं जाणार आहे काय माहीत नाही. तिथून जास्त लांब न होतं, गेटच्या बाहेर पडून लगेच मैत्री पार्क म्हणून आहे, इथे कॅम्पमध्येच आहे, 200-300 मीटरवरच आहे. तर इथं स्टॉप केला आहे मी. इथं गाड्या पार्किंग आहे हे दिसतंय. तर चला आता नेक्स्ट ड्रॉप कुठं करणार आहे देतो अपडेट. आपली रेंटल संपलेली आहे आणि टाईम झाला आहे बघा 2:34 झालेत आणि आपल्याला रेंटलचे भेटले. गाडी चालली 1 तास 48 मिनटं आणि रनिंग 9 किलोमीटरच झाली टोटल आणि आपल्याला भेटलेत 565 रुपये. आणि कॅश घेतलं होतं मी 653 रुपये, म्हणजे 91 रुपये त्यांनी कमिशन घेतलेलं आहे रेंटलमध्ये. तर आता ड्रॉप झालंय, आता बाहेर पडतो इथून, मग बघू कोणती राईड येते. कारण आता जेवण पण केलं नाही आहे मी. आता इथं जेवण तर कुठं भेटणार नाही आहे सोपान बागमध्ये, गोरपडीला. एकतर बीटी कवडे रोडला जावं लागेल किंवा कॅम्प साईडला जावं लागणार आहे. आता बघू काय होतंय. टाईम झालाय 4:53 आणि रेंटल संपल्याच्या नंतर फक्त 2 राईड झालेत माझे. रेंटल संपली होती किती वाजता, 3 वाजता काहीतरी संपली होती वाटतं, नाही 2:45 वगैरे संपली होती. तर त्याच्यानंतर आता किती वाजलेत, 5 वाजलेत. 2-2.25 तासात फक्त छोटे 2 राईड झालेत. एक ताडीवाला रोडवरून मी आलो होतो पर्वतीला, त्याचे आपल्याला भेटले होते 162 रुपये 7.5 किलोमीटरचे. आणि तिथं पार 1-1.25 तास थांबल्याच्या नंतर पर्वतीला, आणि आता मी आलो कोथरूडला, याचे आपल्याला 9 किलोमीटरचे भेटलेत 186 रुपये. तर आता इथं ड्रॉप झालंय, पण ओला नुसतं 100च वाजवतंय. ओला ॲक्च्युली रेट चांगला देतो, पण काय एक्सेप्टच होत नाही राईड. कारण सगळे 300-400 वाली राईड येतात, पण एक्सेप्टचं लई खूप मोठा प्रॉब्लेम आहे ओलाचा. त्याच्यामुळं उबरच करावं लागतं. उबर थोडं रेट कमी असतं पण एक्सेप्ट होतात. तर बघू, इथं धानुकर कॉलनीमध्ये आलोय कोथरूडमध्ये. तर बघू इथून कधी पडते राईड. टाईम झालाय 7:48 झालेत आणि मी पोचलो आता घराजवळ. आणि ते मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं, रेंटल नंतर 2 ट्रिप झाले होते. त्याच्यानंतर आपल्याला एक राईड येते गोखलेनगरवरून बाणेरची. त्याचे आपल्याला भेटतात 222 रुपये, ॲक्च्युली 25 रुपये त्याच्यात टिप दिलेला आहे. त्याच्यानंतर बाणेरवरून मग मला येते पिंपळे सौदागरची, त्याचे आपल्याला भेटतात 236 रुपये, त्याच्यात पण 18 रुपये टिप दिलेला आहे. आणि पिंपळे सौदागरवरून मला डायरेक्ट भोसरीची राईड आली. आणि आजची तुम्हाला अर्निंग दाखवतो मी. उबरमध्ये झालेलं आहे 2670 रुपये, 11 ट्रिप केलेत. तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करून दाखवतो. 2670 प्लस ओलामध्ये झाले बघा 323 रुपये प्लस 323 रुपये. टोटल आपली अर्निंग झाली आहे 2993 रुपये. ह्याच्यातनं आपली गाडी रनिंग झाली बघा 132 किलोमीटर. अजून एक 500 मीटर माझं घर आहे, तर 133 किलोमीटर रनिंग झाली आपली. आणि आजचे 5 गेलेत. उबरचं गेले 171 मायनस 67 रुपये ओलाचा, 2993 मायनस 67 ओला आणि 171 उबर. तर आपलं बॅलन्स राहिला 2755 रुपये. ह्याच्यातलं आपलं CNG गेलं असणार आहे बघा 550 रुपये वगैरे CNG गेलं असणार आहे. 550 म्हणजे आजचं प्रॉफिट राहिले 2200 रुपये. तर आज सकाळी 7 वाजता निघालो होतो मी. 7 ते 7 12.5 तास वगैरे काम झालंय आपलं. तर ठीक आहे, 3000 अर्निंग झाली. कारण अजून करणार होतो मी, कारण मला पिंपळे सौदागरवरून डायरेक्ट आपलं सद्गुरुनगर भोसरीची राईड आली. कारण मी तिथं 10 वर्ष राहिलेलो आहे सद्गुरुनगरमध्ये.
कारण पूर्ण माझं गाव तिथंच, गावातले लोक सगळे तिथंच राहतात. 10 वर्ष वगैरे तिथं सद्गुरुनगरमध्ये राहिलोय मी. त्याच्यानंतर मी चक्रपाणीमध्ये जागा घेऊन घर बांधलेलं आहे. लॉकडाऊनच्या आधी जागा घेतली होती, त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर घर बांधलं आहे. तर ठीक आहे, आता आज 2200 रुपये प्रॉफिट राहिलं आहे. उद्या पण जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये.